ब्रॉट टू यू बाय प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. वर्ष होतं 2011. दिल्लीच्या जंतर मंतरवरती अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि लोकपालच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलेलं होतं. UPA 2चं सरकार होतं. या सरकारमधल्या घोटाळ्यांची मालिकाच समोर आलेली होती. 2G घोटाळा, त्याच्यानंतर कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, आदर्श घोटाळा आणि सगळे दिग्गज नेते घोटाळ्याच्या आरोपांमध्ये बरबटलेले होते. लोकांमध्ये संताप होता. जनतेला सुद्धा हे सरकार नकोसं झालेलं होतं आणि अशा काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं देशभर होताना बघायला मिळाली होती. पुढं 12-13 या दोन्ही वर्षांमध्ये आपल्याला कल्पना आहे की अरविंद केजरीवाल असतील किंवा रामदेव बाबा असतील, या दोघांनी भ्रष्टाचाराविरोधात रान उठवलेलं होतं आणि परिणाम झालाही तसाच. भ्रष्टाचार आणि विकास या दोन मुद्द्यांवरती देशात नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाले. विकास पुरुष म्हणून त्यांची गुजरातमधली इमेज त्यांना देशामध्ये कामाला आली. इकडे महाराष्ट्रात सुद्धा ज्यावेळेला आपण बघत होतो त्यावेळेला सुद्धा घोटाळ्यांची मोठी मालिका आपल्याला बघायला मिळत होती. मग तो सिंचनाचा घोटाळा असेल, सार्वजनिक बांधकाममधला घोटाळा असेल, आदिवासी विकासमधला घोटाळा असेल किंवा मग आदर्शचा घोटाळा असेल. आणि या घोटाळ्यांच्या विरोधात लढणारा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव झालेलं होतं. मीडियामध्ये तर ते छा गए थे. आणि म्हणूनच ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची सुद्धा गरज नव्हती. अर्थात त्यावेळेला सुद्धा एकनाथ खडसे, विनोद तावडे वगैरे ही निश्चितपणे मंडळी स्पर्धेमध्ये होती, पण तोपर्यंत क्लिअर झालेलं होतं की मुंडे साहेबांचं निधन झालेलं होतं आणि देवेंद्र फडणवीस हा एकमेव महाराष्ट्राचा सुशिक्षित, शांत आणि एका प्रकारे सोज्वळ चेहरा राजकारणातला म्हणून समोर आलेले होते. सरकार आलं 2014 ते 19 पर्यंत सरकार चाललं आणि या सगळ्या काळामध्ये भ्रष्टाचाराविरोधात एक जोरदार मोहीम हाती घेतली गेली आणि भ्रष्टाचारी तुरुंगात जातील असं वाटत होतं. पण छगन भुजबळ वगळता फार काही कोणावरती कारवाया झाल्या असं दिसलं नाही. सिंचनच्या प्रकरणामध्ये तर अगदीच कासवगतीनं ती फाईल पुढे सरकत होती. त्याची चौकशी सुद्धा किती वेळा झाली हा सुद्धा संशोधनाचा विषय होता. पण तुम्ही म्हणाल की यात नवीन काय आहे आणि तुम्ही हे आत्ता का सांगताय? आम्हाला सगळ्यांनाच तर हे माहिती आहे. हे नवीन यातला जो पार्ट आहे ना तो आत्ता काल परवा रिलीज झाला आणि तो आहे एक्सप्रेस अड्डामधला देवेंद्र फडणवीसांचा इंटरव्ह्यू, ज्यात त्यांनी राजकारणातली अपरिहार्यता, भ्रष्टाचार आणि पक्षांची फाटाफूट किंवा तोडफोड याबद्दल भाष्य केलं. आणि त्यामुळे प्रश्न निर्माण झाले की नेमकं महाराष्ट्रात जे चाललंय त्याचं जस्टिफिकेशन राजकीय नेते ज्या पद्धतीने देत आहेत ते योग्य आहे का? आणि हाच खरा प्रश्न. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सेंटर पॉईंटमध्ये आपण ज्या वेळेला एक्सप्रेस अड्डामधल्या मुलाखतीची चर्चा करतोय त्यावेळेला दोन पार्टमध्ये करूया. एक पार्ट आहे तो शरद पवारांनी तोडफोड केली, त्यांनी पुलोचं सरकार कसं स्थापन केलं त्याची, आणि एक आहे भ्रष्टाचाराबद्दलची. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची दोन विधानं ज्याची आपण चर्चा करू, ती दोन विधानं आपण पहिल्यांदा बघितली पाहिजे. ते काय म्हणतायत? ते म्हणतायत की पॉलिटिक्स में इन चीज़ों से मुंह मोड़कर आगे नहीं बढ़ सकते. मुझे यह बताइए कि अगर 2019 में पूरी मेजॉरिटी मिलने के बाद और अनाउंस होने के बाद कि मेरे नेतृत्व में चुनाव लड़ा जा रहा है, मैं मुख्यमंत्री बनूंगा, यह प्राइम मिनिस्टर साहब ने अनाउंस करने के बाद उद्धव जी ने हमें धोखा दिया, शिवसेना ने हमें धोखा दिया, उसके बाद पॉलिटिक्स में आप हाथ पे हाथ धरकर नहीं बैठ सकते. यह ऐसी जगह है जहाँ पर आपको रास्ता खोजना पड़ता है और जिंदा रहना पड़ता है. आप मर गए तो आपको पूछने वाला कोई नहीं है, इसलिए हमने रास्ता खोजा, जो सही रास्ता था, जिससे हमारे साथी भटके तो फिर जिनको साथ में लेकर आगे बढ़ सकते थे उनको साथ में लेकर आगे बढ़े. इसीलिए मैंने हमेशा अपनी राजनीति में इसी प्रिंसिपल को हमेशा देखा है, प्रिंसिपल तत्व, कि अपने व्यक्तिगत जीवन में आप जो साधन सूचिता उसका पालन करें, प्रिंसिपल का पालन करें. जब आप राजनीति में काम करते हो तो जिंदा रहने के लिए कुछ कॉम्प्रोमाइज करने पड़ते हैं. उस समय यह आपको मालूम होना चाहिए कि यह कॉम्प्रोमाइज मैंने जिंदा रहने के लिए किए हैं. दिस कैनॉट बी माई वे ऑफ लाइफ. अगर मैं मुख्यमंत्री हो तो मेरे मंत्रिमंडल में कोई गलत काम करता है तो मैं नहीं करने दूंगा, मैं उसे रोकने का काम करूंगा. आज फॉर्चुनेटली मैं कहता हूं कि कोई भी मेरे मंत्रिमंडल का व्यक्ति देख लीजिए, वो कम से कम मेरी इतनी इज्जत करते हैं कि मुझे ओवर रूल करके कोई जा नहीं सकता. मैं यह आपको गारंटी के साथ कहता हूँ, हमारी सरकार, उस सरकार में हम करप्शन को रोकेंगे. अगर होता भी है तो मैं ऐसा नहीं कहूँगा कि होता नहीं है, किसी लेवल पे होता होगा. हमारे सिस्टम में करप्शन बहुत डीप रूटेड है. आता मुद्दा काय आहे, या सगळ्यामुळं 2-4 प्रश्न निर्माण झालेले आहेत की ज्याची उत्तर आपल्याला द्यायला लागतील.
2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली आणि म्हणून हे सगळं करावं लागलं असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस देतात. पण ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी दगाबाजी केलीच, उद्धव ठाकरेंनी प्रीपोल अलायन्स करून ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला थेट सरकार स्थापन करण्याऐवजी भाजपनं दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष विभागून देण्याचं आश्वासन होतं, ते पाळत नाहीये भाजप, असं म्हणून त्यांनी भाजपपासून हरकत घेतली. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बोलणी चालू केली. पण राष्ट्रवादींनी काँग्रेससोबत बोलणी चालू असतानाच उद्धव ठाकरेंना पूर्णपणे एक्सपोज करण्याची संधी असतानाच देवेंद्र फडणवीसांनी 72 तासाचा शपथविधी कशासाठी केला? मग ती दगाबाजी नव्हती का? त्याचं कारण असं की तो शपथविधी अजित पवारांसोबत झाला होता. ज्या अजित पवारांवरती तुम्ही सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते, ज्या अजित पवारांच्या विरोधात सिंचन घोटाळ्यांचे बैलगाडीवर पुरावे घेऊन तुम्ही औरंगाबादमध्ये मोर्चा काढलेला होता, त्याच अजित पवारांच्या विरोधामध्ये तुम्ही लढलेला होतात. नॅचरली करप्ट पार्टी म्हणून ज्यांना तुम्ही हिणवलेलं होतं, त्याच अजित पवारांसोबत उद्धव ठाकरेंनी शपथ घेण्याआधी तुम्ही शपथ घेतली होती. मग त्याला काय म्हणायचं? ती सुद्धा अपरिहार्यताच होती का? मुद्दा असा आहे की त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही भ्रष्टाचाराची गोष्ट करताय त्याला अपरिहार्यता म्हणून आपण या सगळ्या लोकांना सोबत घेतलंय आणि आता याच्यानंतर मात्र आम्ही त्यांना ते काम करू देणार नाही असं म्हणताय. मग झालेल्या भ्रष्टाचाराचं काय? तुम्ही पंतप्रधानांनी भोपाळमध्ये भाषण केलं आणि त्यानंतर 8 दिवसाच्या आत अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. ज्या छगन भुजबळांना तुम्ही 18 महिने जेलमध्ये पाठवलं आणि त्यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केले, त्या छगन भुजबळांना तुमच्या आग्रहामुळे मंत्रिमंडळात घेतलं असं ते स्वतःच सांगताय. ज्या हसन मुश्रीफांच्या विरोधात हातोडा घेऊन किरीट सोमय्या कोल्हापूरपर्यंत गेले होते, त्या हसन मुश्रीफांना तुम्ही सोबत बसवून घेतलेल्या आहेत. ज्या प्रफुल्ल पटेलांची CJ हाऊसमध्ये संपत्ती ईडीनं अटॅच केली होती, ती संपत्ती सुद्धा सोडवून दिलेली आहे. याच काळात ती सुटलेली आहे. मुद्दा असा आहे की मग ज्या गोष्टी भ्रष्टाचार झाल्या होत्या तर त्या प्रकरणांमध्ये काही लॉजिकल एंड झालाय का? तर तो लॉजिकल एंड झालेला नाहीये. आणि मग लॉजिकल एंड झालेला नसताना ही अपरिहार्यता असं सांगून त्यांच्यासोबत बसण्याचं समर्थन कसं काय होऊ शकेल? मला असं वाटतं की जर धोका, ज्या पद्धतीचा उल्लेख खरं तर मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे की शिवसेनेने हमें धोका दिया, तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेसोबत पण धोका झालाय ना. कारण की तुम्ही ज्यांची नावं घेऊन, ज्यांना विलन करून, ज्यांनी भ्रष्टाचार केला असा आरोप करून तुम्ही सत्तेमध्ये आलात, आज तुम्ही त्यांच्यासोबतच सत्तेत बसलेला आहात. तुम्ही जनतेसमोर जी भाषणं केलीत ती भ्रष्टाचाराच्या विरोधातली केलीत, आज त्याच भ्रष्टाचारांसोबत बसलेला आहात. विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही मतं मागितलीत आणि त्यावेळेला तुम्ही आज भ्रष्टाचारांना यासाठी सोबत घेतलेलं आहे कारण की ती तुमची राजकीय अपरिहार्यता आहे. त्याचं समर्थन कसं होईल? मला असं वाटतं की याचं समर्थन, मला असं वाटतं अपरिहार्यता या एका शब्दामध्ये जर तुम्ही तो विषय संपवून टाकत असाल तर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेची अपरिहार्यता आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे असा कुठलाही अधिकार नाहीये की आलेलं सरकार जर ते भ्रष्टाचारी नेत्यांसोबत बसत असेल तर त्याला बाजूला करण्याचं. त्यांना पुढच्या इलेक्शनपर्यंत वाट बघावी लागेल आणि मधल्या काळामध्ये जे अपरिहार्यतेचं राजकारण होतं तेच जर राजकारण झालं तर पुन्हा हेच चेहरे निवडणुकीनंतर आपल्याला सत्तेमध्ये दिसतात. यात चूक ती काय आहे? आता दुसरा मुद्दा असा आहे की तो फार इंटरेस्टिंग आहे. तो आहे सरकारांच्या तोडफोडीचा. सरकारांची तोडफोड कुठे कुठे झाली? तर सरकारांची तोडफोड झाली महाराष्ट्रामध्ये, सरकारांची तोडफोड झाली इतर 3 राज्यांमध्ये. आपण बघितलंय की जिथं मेजॉरिटी पक्ष होता, म्हणजे गोवा असेल, मणिपूर असेल, अशा अनेक ठिकाणी, किंबहुना मध्य प्रदेश सिंगल लार्जेस्ट पार्टी काँग्रेस होती, तिथं सुद्धा पक्ष फोडून भाजपनं सत्ता आणलेली आहे. पक्ष फुटणं किंवा नेत्यांना फोडणं हे नवीन नाहीये राजकारणामध्ये. मात्र पक्षासकट चिन्ह, नेते आणि यंत्रणा या सगळ्या सकट ही लोक जाणं भाजपसोबत हे नवीन आहे राजकारणामध्ये. आता मुद्दा असा आहे की ते बोलताना शरद पवारांचा त्यांनी उल्लेख केला की 1978 साली पोलोदचा प्रयोग शरद पवारांनी असाच केला होता. ते काय म्हणाले? महाराष्ट्र के पॉलिटिक्स में 1978 में शरद पवार जी ने एक सरकार तैयार की थी. वह सरकार ऐसे तैयार हुई थी, उसके बाद आप महाराष्ट्र की पॉलिटिक्स में देखेंगे तो 1992 में भी शरद पवार जी के पास बहुमत नहीं था, लोग थोड़े कम थे, तो उन्होंने शिवसेना को तोड़कर छगन भुजबल जी के साथ गए थे और शिवसेना तोड़कर उन्होंने सरकार बनाई थी. मुझे लगता है कि पॉलिटिकल अपॉर्चुनिज्म यह कोई नई बात नहीं है, यह हमेशा होती रही है, लेकिन मुझे लगता है कि फिर भी राजनीतिक मूल्य जिनका अवमूल्यन हुआ है
उस पर हम लोगों को विचार करना पडेगा. मला असं वाटतं की शरद पवारांनी सरकार बनवल्याचा उल्लेख वारंवार होतो. मग शरद पवारांनी जर सरकार चुकीच्या पद्धतीने त्यावेळेला पक्ष फोडून बनवलं असेल आणि मग तेच जर आज झालं असेल तर शरद पवारांनी चूक केली म्हणून तुमचीही चूक माफ, अशा पद्धतीचा न्याय कसा असू शकतो? तो तसा असू शकत नाही. पण तरी पण पुलोदच्या वेळेला काय झालं होतं हे पण लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. 1975ला आणीबाणी लागलेली होती, 77ला ती आणीबाणी उठली. त्यानंतर इलेक्शन झाल्या. इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये प्रचंड क्षोभ होता. इंदिरा गांधी पडल्या, जनता पक्षाचे सरकार केंद्रामध्ये आलं. राज्यामध्ये पण इलेक्शन झाल्या. राज्यामध्ये सुद्धा काँग्रेसमध्ये फूट पडली. यशवंतराव चव्हाणांच्या आणि ब्रह्मानंद रेड्डींसोबत ही लोक जे आहेत त्यांनी रेड्डी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नाशिकराव तिरपुडे वगैरे ही मंडळी इंदिरा काँग्रेसमध्ये राहिली. 1978ला इलेक्शन झाल्या आणि जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष किंवा सिंगल लार्जेस्ट पार्टी 99 जागांसह निवडून आला. पण त्याच्याकडे बहुमत नव्हतं. आणि दुसरीकडे काँग्रेसचे 2 पक्ष होते जे काँग्रेसमध्ये फटलेले होते, रेड्डी काँग्रेस आणि आय काँग्रेस. त्यांच्या प्रत्येकी जागा किती आल्या तर इंदिरा काँग्रेसला मिळालं 62 आणि रेड्डी काँग्रेसला मिळाल्या 69. शेतकरी कामगार पक्षाला 13, माकपला 9, अपक्षांना 36 जागा मिळाल्या. कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ब्रह्मानंद रेड्डी, यशवंतराव चव्हाण यांची चर्चा झाली आणि त्यांनी वसंतरावांसोबत म्हणजे आय काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. आता मुद्दा असा आहे की ज्यावेळेला आय काँग्रेससोबत सरकार स्थापन झालं त्यावेळेला सरकारमध्ये कोण होतं? वसंतदादा पाटलांनी त्याचं नेतृत्व केलं आणि नेतृत्व केल्यानंतर नाशिकराव तिरपुडे जे इंदिरा काँग्रेसचे होते ते झाले उपमुख्यमंत्री. वसंतदादा पाटील झाले मुख्यमंत्री. आता हे असं राजकारण झाल्यानंतर 4 महिन्यामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये आतल्या चलबिचल चालू झाली. कारण की नाशिकराव तिरपुडे आपला पक्ष वाढवण्यासाठी आक्रमक झालेले होते. इकडे रेड्डी काँग्रेस अस्वस्थ झाली आणि शरद पवारांनी ऐन पावसाळी अधिवेशनाच्या मध्ये 40 आमदार घेतले आणि ते गायब झाले. आणि त्यावेळेला सरकार पडलं, वसंतदादांचं सरकार पडलं. त्यातूनच तरी ते पुढे आलं ना, खंजीर खुपसला वसंतदादांच्या पाठीत. आता ज्या वेळेला हे सगळं झालं त्यावेळेला तिथून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. समाजवादी काँग्रेस त्यांना जनता पक्षाची साथ मिळाली. त्या जनता पक्षामध्ये त्यावेळेला सगळे लोक होते, कारण जनता पक्षाची स्थापना इंदिरा गांधींच्या विरोधात झाली होती. त्यात भाजप बाकी सगळेच लोक होते त्याच्यामध्ये. त्यात काही केवळ भाजपचे लोक होते असं नाही. आणि त्याच्यासोबत मग त्यावेळेला कोणाची साथ मिळाली तर समाजवादी पक्षाच्या नेत्यांची सुद्धा साथ मिळाली. मग त्याच्यामध्ये किसनवीर होते, SM जोशी होते, या सगळ्यांची साथ मिळाली आणि ते सरकार मला असं वाटतं की 2 वर्ष चाललं. सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके वगैरे अशी सगळी मंडळी त्या सरकारमध्ये होती. 2 वर्ष चालल्यानंतर हे सरकार म्हणजे 38व्या वर्षी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला ही जी टर्म आली 38व्या वर्षी ते मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवार ती इथून आली. आता हे पुलोदचं सरकार ज्या वेळेला आलं त्यावेळेला 2 काँग्रेस ज्या होत्या त्या 2 काँग्रेसमधला तो वाद होता. विरुद्ध मतांची सरकार किंवा विरुद्ध विचारांची सरकार इथं पण होती. जनता पक्षामध्ये असं सांगितलं होतं की उजव्या विचारांचं, तसं जनता पक्षामध्ये सगळ्या विचारांची लोक होती. आणि मग ते सरकार आलं. सरकार आल्यानंतर आपण बघितलं की 2 वर्ष सरकार चाललं. इंदिरा गांधींचं सरकार पुन्हा आलं 80 मध्ये निवडून केंद्रामध्ये आणि त्यांनी महाराष्ट्र सरकार बरखास्त केलं. अर्थात शरद पवारांनी पक्ष फोडला. अर्थात शरद पवार हे 78 साली तोडफोड करून त्यांनी मुख्यमंत्री झाले. पण त्यावेळेला असं कुठे ऐकलं होतं का की कोणाला ईडीच्या नोटिसा त्या आधी आलेल्या होत्या किंवा त्याआधी कोणावर तरी ITची कारवाई झालेली होती किंवा त्याआधी कोणाच्या तरी विरोधामध्ये एखादे नेते जे आहेत ते असे महाराष्ट्रभर कॅम्पेन करत फिरलेले होते किंवा भ्रष्टाचार हा मुद्दा होता ज्यांच्या विरोधामध्ये आधी लढले आणि मग त्यांना सत्तेत घेतलं. तर असं नाही आहे. मला असं वाटतंय की ज्या मुद्द्याचं भांडवल करून भाजप सत्तेत आली तो मुद्दा होता भ्रष्टाचार आणि विकास. आणि ह्या दोन्ही मुद्द्यांना मला असं वाटतंय की इथं तिलांजली दिलेली बघायला मिळते. मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या मोहिमा, ज्या ED ITचा वापर केला, ज्याच्याबद्दल लोक नाराजी व्यक्त केली कोर्टानं सुद्धा, त्यातल्या 95% केसेस ज्या आहेत त्या 95% केसेस ह्या विरोधकांच्या विरोधी नेत्यांवरती फाईल केले गेलेले आहेत. मग आता अशा काळामध्ये 2-3 प्रश्न उभे राहतात. ज्या दगाबाजीचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला तर ती दगाबाजी जशी त्यांच्यासोबत झाली असा त्यांचा दावा आहे. कारण की उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केलं, पण खरं तर त्याच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी 72 तासांचं सरकार स्थापन केलं होतं. त्यामुळे दगाबाजी आधी कोणी केली याच्याबद्दल वाद होऊ शकतो. तर ती तशीच दगाबाजी महाराष्ट्राच्या जनतेसोबत नाही झाली का? कारण तुम्ही भ्रष्टाचारी नेत्यांचं केलंच काय नाही. ते सगळे नेते आज तुमच्यासोबत आहेत.
मग ती महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक नाही आहे का? दुसरा मुद्दा, पक्ष फुटणं, पक्ष फोडणं हे नवीन नाही आहे, निश्चित नवीन नाही. पण पक्ष फोडण्यासाठी किंवा पक्ष फुटण्याआधी अशा पद्धतीचे आरोप करणं, त्यांना तणावात ठेवणं, त्यांना एका प्रकारे आपण म्हणूया की राजकीयदृष्ट्या अपरिहार्य त्यांच्यासमोर ऑप्शन न ठेवणं, हे आधी घडलं होतं का? मला असं वाटतं घडलं असेल तर त्याची उदाहरणं असतील. मुद्दा असा आहे की भुजबळांनी सुद्धा जो पक्ष सोडला, तर भुजबळ असं नाही सांगत आहेत की माझ्या विरोधात चौकशा चालू होत्या, माझ्या विरोधात काय अजून चालू होतं. भुजबळ असं सांगतायत की मंडल आयोगावरच जी भूमिका घेतली होती बाळासाहेब ठाकरेंनी, त्या विरोधात जाऊन त्यांनी पक्ष सोडला. आता या सगळ्यामधून एक गोष्ट जी वारंवार समोर येते ती आहे राजकीय अपरिहार्यता. मला असं वाटतं की राजकीय पक्षांची किंवा राजकीय नेत्यांची अपरिहार्यता मुळात नाहीच. ना अपरिहार्यता देवेंद्र फडणवीसांची आहे, ना ती अजित पवारांची आहे, ना ती एकनाथ शिंदेंची आहे. मला असं वाटतं अपरिहार्यता जर कोणाची असेल तर ती अपरिहार्यता महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. त्याचं कारण असं की ज्यांच्यावरती विश्वास ठेवून ज्यांना मतदान केलं त्यांनी भ्रष्टाचारी नेत्यांना सोबत घेतलं आणि ते सरकार त्यांना सहन करावं लागलं भ्रष्टाचारी नेत्यांसकट. ही अपरिहार्यता महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. अपरिहार्यता जर कोणाची असेल तर इथल्या समाजाची आहे की ज्या समाजाला अशा पद्धतीच्या कॅम्पेन्स करून एका प्रकारे एक भ्रष्टाचाराविरोधात मोहीम उघडून ती लोक ज्यावेळेला समोर आणले त्यावेळेला त्यांना पुन्हा एकदा सत्तेत बघावं लागलं. अपरिहार्यता जर कोणाची असेल तर भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची, भाजपच्या निष्ठावान नेत्यांची, ज्यांनी 50-50 वर्ष टाचा घासल्या पक्षासाठी, ऑनेस्टी सोडली नाही, तत्त्व पाळली, तत्वांसाठी ते आयुष्यभर झगडले, हिंदुत्वासाठी झगडले. मला असं वाटतं अपरिहार्यता त्यांची आहे. कारण पक्ष सत्तेत येण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले, आता त्या सत्तेची फळं जी आहेत ती अशी लोक चाकतायत किंवा जी अशी लोक भागीदार त्या सत्तेत बनलेली आहेत ज्यांच्यावरती भाजपनंच भ्रष्टाचाराचे आरोप केले. मला असं वाटतंय की अपरिहार्यता जर कोणाची असेल तर ती भाजपला पाठिंबा देणाऱ्या संघटनांची आहे. कारण त्या संघटना भाजप सत्तेत यावा म्हणून प्रयत्न करत राहिल्या आणि तो प्रयत्न करत असताना त्यांनी कुठल्याही पद्धतीचा मुलाहिजा ठेवला नाही. अंगावरती कोर्ट केसेस घेतल्या, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, वार लावून जेवले, कार्यकर्त्यांनी अक्षरशः बसनं प्रवास केला, ट्रेननी प्रवास केला. आज ज्या भाजपच्या नेत्यांना आलिशान आयुष्य दिसतंय ती त्याची देण आहे. अपरिहार्यता त्या लोकांची आहे की त्यांना मूकपणे हे सगळं बघावं लागतंय, त्यांना यातलं काहीही बोलण्याची सोय नाही. मला असं वाटतं की पहा, हा प्रश्न भाजपच्या विरोधाचा किंवा महाविकास आघाडीच्या समर्थनाचा नाही आहे, कारण काही लोकांचा गोंधळ होऊ शकतो. हा विषय आहे तो राजकीय नेते आणि राजकीय पक्ष कशा पद्धतीचं वर्तन करतायत त्याच्याबद्दलचा. ज्या पद्धतीनं राजकीय नेत्यांनी पक्षांनी एक इकोसिस्टीम तयार केलेली आहे आणि 30 लोक त्या इकोसिस्टीममध्ये दिसत आहेत, त्यामुळे नवीन लोकांची राजकारणातली एंट्रीच बंद झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की स्वच्छ, प्रामाणिक आणि विशुद्ध हेतूनं राजकारण करणाऱ्या लोकांना आता राजकारण करणं हे कठीण झालेलं आहे. त्याचं कारण या सगळ्या नेत्यांनी मिळून राजकारण महाग करून ठेवलेलं आहे, त्यातली तत्त्वं हरवून ठेवलेली आहेत आणि एका प्रकारे लोकांच्या मेंदूवर सुद्धा कब्जा मिळवलेला आहे. आणि म्हणून फक्त आठवण करून द्यायची की अपरिहार्यता जरी असली तरी ही अपरिहार्यता मला असं वाटतं की जनतेच्या हिताच्या आड येणारी नसावी, जनतेच्या त्यांच्या लॉंग टर्मच्या, देशाच्या लॉंग टर्मच्या हिताच्या आड येणारी नसावी. पण ती अपरिहार्यता आता झाली. मला असं वाटतं जनता सोडून महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कोणीही अपरिहार्य नाही. त्यामुळे याचा विचार जो आहे तो राजकीय नेते, पक्ष, समाजाचे धुरीण, विचारवंत यांनी करायचा आहे. पत्रकारांनी फक्त ऑब्झर्वेशन करायचं आणि त्याबद्दल लिहित बोलत राहायचं, तेवढंच त्यांच्या हातात. अर्थात आजच्या सेंटर पॉईंटमध्ये आज आपण इथंच थांबणार आहोत. तुमच्या काही कमेंट्स मतं असतील तर ते तुम्ही निश्चित नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा.